सोलापूर पुणे मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर 1 वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक सूट निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमान प्रवास परवडेल या दृष्टीने उडान योजना सुरू केली आहे। सोलापूर विमानतळासाठी देखील ही योजना लागू होणार आहे। ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन 3240 रुपये दराने व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामुळे सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे। सुरू होण्याची अनेक वर्षाची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। विमान सेवेला सर्वात मोठी अडचण असणारी VGF याला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याबद्दल प्रथमतः मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार मोरेभाऊ यांचे विशेष आभार मानतो। सोलापूरची विमानसेवा दीर्घकाळ चालू राहण्यासाठी VGF फंडिंगची आवश्यकता होती आणि त्यास आज मंत्रिमंडळामध्ये मंजूर दिलेली आहे। यात जवळपास 18 कोटी रुपयाची तरतूद मंत्रिमंडळाने यासाठी केलेली आहे। त्यामुळे संजय घोडावत एंटरप्राइजेस म्हणजे स्टार एअरलाइन्सला जवळपास 3200 रुपये पर आसन प्रमाणे यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। यातून सोलापूर मुंबई असेल, सोलापूर पुणे किंवा सोलापूर पुणे मुंबई अशा विमानसेवा सुरू होण्यासाठी ही एक मोठी टप्पा आपण आज पार केलेली आहे आणि यातनं लवकरच सोलापूरची विमानसेवा सुरू होईल हा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करतो। सोलापूर मुंबई विमानसेवेनंतर बेंगलोर हैदराबाद या शहराला जोडणारी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर विमानसेवा सुरू करण्यासाठीचा पाठपुरावा केला जाईल अशी माहिती यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली। निश्चितच याचे दर कमी असणार आहेत जे लोकांना, सामान्य लोकांना परवडणारे आहेत आणि मोठ्या शहराला, मेट्रो शहराला सोलापूर जोडले गेल्यामुळे संपूर्ण भारतभर असेल किंवा बाहेर परदेशातनं या ठिकाणी लोकांना येण्यासाठी खूप सोय होणार आहे। यातनं विविध कंपन्या सोलापुरात येण्यासाठी किंवा जगभरातील पर्यटकांना थेट सोलापूर जोडले गेल्यामुळं याचा निश्चितच परिणाम येणाऱ्या काळात येणार आहे आणि अनेक वर्ष जी युवकांची विशेषतः मागणी होती की सोलापुरात IT कंपनी सुरू व्हावी आणि IT कंपनीसाठी प्रामुख्याने जी गरज होती ती विमानसेवा, एखाद्या मेट्रो शहराला ही विमानसेवा जोडली गेली असणं खूप महत्त्वाची होती। त्यात मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानी असलेल्या, ह्या आर्थिक राजधानी देशाच्या असलेल्या शहराशी आपण जोडले जातोय, यातनं एक खूप मोठा सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात सोलापुरात दिसून येईल। सोलापूर गोव्याची एअरलाइन्स यापूर्वी सुरू झालेली आहे आणि त्यातनं खूप चांगला प्रतिसाद अगदी सोलापूरकर आणि गोव्याचे लोक देत आहेत। विशेषतः गोवा जुलै ऑगस्ट हा ऑफ सीझन असतो, या ऑफ सीझन मध्ये सुद्धा चांगले लोक यातनं प्रवास करत आहेत। सोलापुरातनं तिरुपतीला विमानसेवा सुरू होण्याची सुद्धा प्रचंड मागणी आहे आणि यासाठी विशेषतः मुरलीधरांना मोहोळ स्वतः सकारात्मक आहेत। त्यांचा प्रयत्न आहे की ती विमानसेवा उडान योजनेतच झाली पाहिजे याचा त्यांचा तो आग्रह आहे। त्यामुळे निश्चित ती विमानसेवा उडान योजनेतनं सोलापूरकरांना उपलब्ध होणार आहे आणि सोलापूरला बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, ह्या दोन्ही शहरांची सुद्धा कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे। अनेक कंपन्या सुद्धा याच्यासाठी उत्सुक आहेत ही विमानसेवा सुरू होण्यासाठी। टप्प्याटप्प्याने कदाचित मला वाटतं इंडिगोकडनं त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद त्यांच्या या 2 मार्गासाठी आहे। ती विमानसेवा निश्चितच पुढील काळात सुरू होईल हा विश्वास वाटतो। या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे 20% व्यवहारिता तूट देण्यात येणार आहे असं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं।